श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीचे व्रत कसे करावे हे बघणार आहोत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती, पूजेचे साहित्य, मांडणी, पूजा विधी, उपवास कसा करावा, मंत्र कुठले म्हणावे, अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत हे सर्वात सोप्या पद्धतीने करण्यासाठी व्हिडिओ कृपया संपूर्ण बघावा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि श्री महालक्ष्मी असे कमेंट नक्की करावे. श्री महालक्ष्मी व्रत हा शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून केला जातो, पण हा व्रत आपण प्रत्येक महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून करू शकतो. काही लोक इच्छित फल प्राप्ती करण्यासाठी वर्षभरही ह्या व्रताचे पालन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रत करण्यासाठी आपण उपवास पकडावा. मार्गशीर्ष महिन्यात 4 किंवा 5 गुरुवार येतील, त्या सर्व गुरुवारी आपण उपवास करून पूजा मांडणी करावी व व्रत संपन्न करावे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात, त्याची ही माहिती आपण व्हिडिओ मध्ये बघूया. हे व्रत केल्याने श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांची कृपा अखंड आपल्या राहते. आपल्या संसारात सुख समाधान सतत राहते. मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणांमुळे जर आपल्याकडनं हे व्रत जमले नाही तर हरकत नाही. आपण हे व्रत तो गुरुवार सोडून इतर गुरुवारी करावा आणि एखाद्या वर्षी हे व्रत आपल्याकडनं काही अडचणींमुळे नाही झाले तरीही चालते. आपण पुढच्या वर्षी पुन्हा हे व्रत करू शकतो. मासिक धर्म आल्यास आपल्या शेजाऱ्यांकडनं किंवा आपल्या घरात इतर महिला किंवा मुली असतील त्यांच्याकडनं पूजा मांडणी करून घ्यावी व आपण उपवास धरावा. मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मीच्या व्रतामध्ये गुरुवारी सकाळी संपूर्ण उपवास करतो व सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतो. या व्रतासाठी आपण कलशाची स्थापना करतो. सर्वप्रथम गुरुवारी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे व शुद्ध अंतकरणाने पूजेची मांडणी करावी. मांडणी झाल्यावर देवीची कहाणी वाचावी. कहाणी वाचताना कुटुंबातील इतर लोकांनीही त्याचे श्रवण करावे. सर्वप्रथम आपण पूजेचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये तांब्याचा तांब्या किंवा कळशी, नारळ, विड्याची पाने, फुले, लक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो किंवा मूर्ती, दुर्वा, पळी, पेला, पाणी, सुपारी, पैसा, तांदूळ, नैवेद्यासाठी खीर, श्री महालक्ष्मी महात्म्य याचे पुस्तक, 5 फळे, धूप, दीप, चौरंग, चौरंगावर अंथरण्यासाठी स्वच्छ नवीन कपडा, घंटी, शंख, गणपती, हळद, कुंकू, अक्षता. आपण बाजारात मिळणारे देवीचे मुखवटे आणि त्याची वस्त्रही आणू शकतो. हे मुखवटे आणि वस्त्र आणणे आवश्यक नाही, आपण फक्त कलश स्थापन केला तरी चालतो. आता आपण पूजेची मांडणी कशी करावी हे बघूया. सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी व पूजेच्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवावा व त्यावर स्वच्छ नवीन कपडा अंथरून द्यावा. कपड्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. सर्वप्रथम तांब्यामध्ये पाणी घ्यावे. कलशामध्ये दुर्वा, पैसे, सुपारी, हळद, कुंकू आणि फूल वाहावे. त्यानंतर 5 विड्याची पाने व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे तांब्याच्या कलशात ठेवणे. विड्याच्या पानांऐवजी आंब्याची डहाळ ही कलशावर आपण ठेवू शकतो. पानांवर नंतर नारळ ठेवावा. आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारचे देवीचे मुखवटे मिळतात. आपल्याला जर सुशोभीकरण करायचे असेल तर नारळाला आपण हे मुखवटे लावून घ्यावे किंवा फक्त नारळ ठेवला तरी चालतो. सर्वप्रथम चौरंगाच्या डाव्या बाजूला दीप प्रज्वलित करून घ्यावा आणि त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहावे. त्यानंतर घंटी आणि शंखाचीही विधिवत पूजा करावी व त्यांना फूल वाहावे. आता आपण प्रथम पूजनीय गणपती बाप्पाची विधिवत पूजा करूया. गणपती बाप्पाला सर्वप्रथम स्नान घालून स्वच्छ पुसून घ्यावे. चौरंगावर 2 विड्याची पाने ठेवावीत. विड्याच्या पानांवर अक्षता आणि हळद कुंकू वाहावे. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करावी. गणपती बाप्पाला हळद, कुंकू, गंध, अक्षता आणि फूल वाहावे. चौरंगावर किंवा पाटावर श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा आपल्याकडे मूर्ती असेल तर, नाही तर ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी चौरंगावर जोड पानावर अक्षता, हळद, कुंकू वाहून त्यावर श्रीयंत्र स्थापित करावे व कमळगट्ट्याची माळही त्यावर ठेवावी. हे करते वेळी आपण महालक्ष्मीचा मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे करते वेळी आपण श्रीयंत्राला, महालक्ष्मीच्या फोटोला किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहावे. चौरंगावर 2 विड्याचे पाणी ठेवून
त्यावर खारीक, खोबरे, बदाम, हळकुंड व पैसे ठेवावेत व त्याला हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. आता आपण कलशाची पूजा करणार आहोत. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, गंध आणि फुले वाहावीत. हे करते वेळी आपण महालक्ष्मीचा मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. पूजेसमोर आपण आणलेली 5 फळे ठेवावी. त्यानंतर देवीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यासाठी आपण पाण्याचा भरीव चौकोन काढून घेणे व त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी व महालक्ष्मीला नैवेद्य दाखवावा. पूजेची मांडणी संपन्न झाल्यावर आता आपण श्री महालक्ष्मी देवीची कहाणी वाचून घ्यावी. कुटुंबातील सर्वांनी ह्या कहाणीचे अवश्य श्रवण करावे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. ही पूजा आपण दिवसभरात सायंकाळपर्यंत कधीही करू शकता. संपूर्ण कहाणी संपन्न झाल्यानंतर आपण देवीची आरती म्हणावी. संपूर्ण देवीची आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. देवीच्या इतर स्तोत्र मंत्रांचे व्हिडिओजचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. कृपया चेक करावे. ह्या दिवशी देवीची सेवा म्हणून आपण जास्तीत जास्त श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचे व कमलात्मक मंत्र याचे जास्तीत जास्त पठण करावे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अवश्य श्री सुक्तमचे 16 वेळा पठण करावे. या सर्व स्तोत्र मंत्रांचे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. आपण चेक करावे. प्रत्येक गुरुवारी पूजा संपन्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करावी. यासाठी कलशातील पाणी तुळशीस घालावे व तुळशीला हळदी कुंकू वाहावे व नमस्कार करावा. पूजेतील इतर साहित्य प्रसाद म्हणून घरात वापरावे. आता आपण शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन कसे करावे हे बघूया. आपल्याला तर माहीतच आहे की प्रत्येक महिन्याला कधी 4 किंवा 5 गुरुवार येतात. जितके गुरुवार येतील त्या सर्व गुरुवारी आपण ह्या व्रताचे पालन करावे व शेवटच्या गुरुवारी मग तो 4था असो किंवा 5वा महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करावे. शेवटच्या गुरुवारी 7 सुवासिनींना व 7 कुमारिकांना हळद कुंकू लावावे व एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत प्रसाद म्हणून द्यावी. गुरुवारची आपली पूजा संपन्न झाल्यावर आरती करावी व आरती नंतर आपण हे उद्यापन करू शकतो. कुणाला जर शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म किंवा इतर अडचणी आल्या तर त्यांनी पुढच्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे. हे व्रत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर सर्व काळ प्रसन्न राहते व आपल्याला इच्छित फल प्राप्त होते व आपल्या घरात सुख, समाधान, समृद्धी नांदते व आपल्या जीवनात धन, धान्य आणि सुखाची, आरोग्याची कुठलीही कमतरता भासत नाही. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करावी. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. स्क्रीनवर श्री महालक्ष्मी मातेच्या इतर सेवेचे व्हिडिओज येत आहे. कृपया जास्तीत जास्त महालक्ष्मीची सेवा करावी आणि आपले जीवन समृद्ध करावे. श्री स्वामी समर्थ.